ಕರ್ನಾಟಕ ರತ್ನ ಪದ್ಮಭೂಷಣ ಬಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರಾದ ತ್ರಿವಿಧ ದಾಸೋಹಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ 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 ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಶಿವಯೋಗಿಗಳ ಜನ್ಮದಿನ ಹಾಗೂ ಗುರುವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದಲ್ಲಿ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಭಾರತ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಾದ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಆಗಮಿಸಿ ಮಾತನಾಡುತ್ತಾ, ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬಸವಾದಿ ಶರಣರಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಶರಣ ಎಂದರೆ ಶ್ರೀ 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 ಶಿವಕುಮಾರ ಶಿವಯೋಗಿಗಳು ಮಾತ್ರ ಎಂದು ನುಡಿದರು. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಭಾಷಣವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಾ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಎಂದು 3 ಬಾರಿ ಮಂತ್ರ ಜಪಿಸಿ ಶಿವಯೋಗಿಗಳಿಗೆ ಭಕ್ತಿ ಸಮರ್ಪಣೆ ಕೋರಿದರು. From a very humble tribal family in Odisha, as the first tribal woman and one of the youngest leaders to occupy the highest constitutional office, I with great respect request Honorable President of India to kindly deliver her address. कर्नाटक के राज्यपाल श्री थावरचंद गहलोत जी, केंद्रीय उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण एवं नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री प्रहलाद जोशी जी, रेल एवं जलशक्ति राज्य मंत्री श्री पी सोमन्ना जी, राज्य सरकार में मंत्री डॉक्टर जी परमेश्वर जी, श्री एम बी पाटिल जी, श्रीमती लक्ष्मी हेवलकर जी, प्रेसिडेंट श्री सिद्धगंगा मठ श्री श्री सिद्धलिंगा स्वामी जी, देवी और सजनों, प्यारे बच्चों, नमस्कार, जोहार। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ये उद्घोष ये मठों का आत्मा है। सहोदरा सहोदरियरे तमगे एलुरी नन्ना सप्रेम नमस्कार। श्री शिवकुमार स्वामी जी की जयंती और गुरुवंदना के शुभ अवसर पर यहाँ उपस्थित होकर मुझे बहुत प्रसन्नता हो रही है। मुझे यहाँ आके श्री शिवकुमार स्वामी जी के सानिध्य मिला, उनको नमन करने का, ये मठ का पवित्रता को अनुभव करने का मुझे जो मौका मिला, इसीलिए समन्ना जी को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ और प्रहलाद जी को भी बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। उन्होंने ये पवित्र मठ को दर्शन करने के लिए, बच्चों से मिलने के लिए, यहाँ के पवित्र संतों के से मिलने के लिए मुझे लोग मौका दिया गया, इसलिए उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। मैं मानती हूँ कि श्री शिव कुमार स्वामी जी जैसे संत हमारे समाज और राष्ट्र की आत्मा को स्वरूप प्रदान करते हैं। उनका भौतिक शरीर वर्ष 2019 में परम तत्व में विलीन हो गया, परंतु उनकी अध्यात्म धारा समाज का और देश का सदैव सिंचित पोषण करती रही। हमारी परंपरा में प्रार्थना है, जीवेम शरदः शतम् भूयश्च शरदः शतात्, अर्थात हम 100 वर्षों की आयु तक जीवित रहे और 100 वर्षों से अधिक आयु तक भी जीवित रहे। इस प्रार्थना में केवल लंबी आयु की कामना नहीं की गई। इस प्रार्थना में व्यक्ति द्वारा पूर्णतः स्वस्थ, सक्रिय और आत्मनिर्भर रहने की कामना की गई है। मुझे बताया गया है कि शिव कुमार स्वामी जी ने शताब्दी जन्मोत्सव संपन्न करने के बाद कई वर्षों तक अपनी आध्यात्मिक सक्रियता से मानवता को समृद्ध किया। गरीबी और वंचितों की सेवा में समर्पित उनका जीवन और कल्याण कार्य द्वारा आध्यात्म को व्यक्त करने का विलक्षण उदाहरण है। देवियों और स्वजन, स्वामी जी के सत्कार्यों की परंपरा को आगे बढ़ाने के लिए मैं मठ से जुड़े सभी लोगों की प्रशंसा करती हूँ। इस मठ द्वारा बड़ी संख्या में ग्रामीण बच्चों के लिए निःशुल्क भोजन,
आवास और शिक्षा की व्यवस्था करना अत्यंत सराहनीय है। कहा जाता है, शिक्षा ही विकास का कुंजी। वंचितों, गरीबों बच्चों को शिक्षा प्रदान करना, देश के भविष्य को बनाना, देश के विकास को आगे बढ़ाना। इसीलिए ये जो संस्था केवल धार्मिक संस्था नहीं, ये संस्था देश को समावेशी उन्नति के लिए सहायता करना, सहयोग करने के लिए उद्दिष्ट। मुझे ये जानकर विशेष प्रसन्नता हुई है कि प्राइमरी स्कूल से लेकर इंजीनियरिंग और मैनेजमेंट की उच्च शिक्षा की व्यवस्था मोट द्वारा की गई है। इसके लिए अनेक शिक्षण संस्थान स्थापित किए गए हैं। मुझे ये भी बताया गया है कि श्री शिव कुमार स्वामी जी के दिशा निर्देश से स्थापित किए गए श्री सिद्धगंगा हॉस्पिटल द्वारा जनसामान्य को उत्कृष्ट स्वास्थ्य सेवाएं प्रदान की जाती है। इस प्रकार ये कहा जा सकता है कि इस सिद्धगंगा मठ से अन्न गंगा, करुणा गंगा और शिक्षण गंगा की अविरल धाराएं प्रवाहित हो रही है। ये मठ सदियों से चली आ रही सेवा तथा आध्यात्म की परंपरा को आज के समय में आगे बढ़ा रहा है। हमारे परंपरा में विद्यादानों को आध्यात्मिक महत्व दिया गया है। विद्या अथवा शिक्षा व्यक्तित्व निर्माण और चरित्र निर्माण का आधार है। शिक्षा ही आत्मनिर्भरता का मार्ग प्रशस्त करता है। वंचित वर्गों के तथा ग्रामीण क्षेत्र में कम सुविधा पर संपन्न विद्यार्थियों का शिक्षा प्रदान करके आप सब समावेशी समाज के निर्माण में अमूल्य योगदान दे रहे हैं। यह बहुत प्रसन्नता की बात है कि आज आप सबके ये आध्यात्मिक संस्था प्रभु बसवन्ना के आदर्श पर चल रही है। भेदभाव रहित समाज व्यवस्था तथा सबकी भागीदारी के आधार पर कार्य करने की लोकतांत्रिक पद्धति का उदाहरण सदियों पहले प्रभु बसवन्ना ने प्रस्तुत किया था। सबके प्रति संवेदनशीलता के भाव को व्यक्त करते हुए उन्होंने कहा था, दयवे धर्मेद मूल्यवचा, अर्थात करुणा ही सभी आस्थाओं का आधार है। प्रत्येक व्यक्ति के हृदय में समस्त विषय के लिए प्रेम और करुणा का भाव विद्यमान होना चाहिए। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ರಾಜ್ಯಪಾಲರಾದ ತಾವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಮಾತನಾಡಿ, ಭಾರತ ಖಂಡದಲ್ಲಿ ತುಮಕೂರಿನ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ಶ್ರೀಗಳಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಶಿವಯೋಗಿಗಳ ಸಾಧನೆ ಮಹತ್ತರವಾದದ್ದು. ತುಮಕೂರಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಇವರ ಶ್ರಮ ಅಪಾರ ಎಂದು ನುಡಿದರು. मंच पर उपस्थित भारत की माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी, भारत सरकार के माननीय मंत्री प्रहलाद जोशी जी, श्री श्री सिद्धगंगा मठ के महास्वामी जी एवं राज्य मंत्री भारत सरकार आदरणीय श्री वी सोमन्ना जी, कर्नाटक सरकार के माननीय गृह मंत्री एवं तुमकुर जिले के प्रभारी मंत्री डॉक्टर जी परमेश्वर जी, कर्नाटक सरकार के माननीय मंत्री श्री एम.बी. पाटिल जी एवं माननीय मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बारकर जी, उपस्थित सभी गणमान्य अतिथिगण, मठ के समस्त पदाधिकारी और धर्म प्रेमी भाइयों एवं मीडिया के महानुभाव, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. मैं श्री सिद्धगंगा मठ के त्रिविध दासोही परम पूज्य डॉक्टर श्री शिव कुमार महायोगी जी एवं मठ के संतों, मनीषियों, आचार्यों और मठ को महान परंपरा और प्रयासों को सादर नमन करता हूँ। मानवता के कल्याण के लिए 111 वर्ष तक समर्पित भाव से कार्य करने वाले परम पूज्य डॉक्टर श्री शिव कुमार स्वामी जी के 119वें जन्मोत्सव में आकर संत गणों के दर्शन एवं आशीर्वाद का अवसर प्राप्त हुआ। इसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देता हूं और आप सबके प्रति आभार व्यक्त करता हूं।
मैं माननीय राष्ट्रपति जी का हृदय से स्वागत करता हूं। आपका यहाँ आना परम पूज्य त्रिविध दासोही डॉक्टर श्री शिव कुमार स्वामी जी के प्रति श्रद्धांजलि के साथ साथ उस महान संत परंपरा के प्रति राष्ट्र का नमन है जिसने भारत की आत्मा को दिशा दी है। परम पूज्य डॉक्टर श्री शिव कुमार स्वामी जी ने अपने संपूर्ण जीवन को अन्न दासोही, विद्या दासोही और अक्षर दासोही के त्रिविध सिद्धांतों को समर्पित कर दिया। उनके लिए सेवा कोई औपचारिक कर्तव्य नहीं था बल्कि साधना थी। उन्होंने सिद्ध किया कि सच्ची आध्यात्मिकता वही है जो भूखे को भोजन, जिज्ञासु को ज्ञान और समाज को संस्कार प्रदान करे। वे मानवता के सच्चे प्रतीक थे जो जाति और धर्म से ऊपर उठकर समाज की सेवा करते थे। सबका साथ सबका विकास की सोच के साथ उनके द्वारा किए गए कार्यों के लिए अनेक राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पुरस्कार एवं सम्मानों से उन्हें सम्मानित किया गया और भारत सरकार द्वारा 2015 में उन्हें पद्म भूषण से सम्मानित किया गया। श्री सिद्धगंगा मठ सामाजिक आर्थिक परिवर्तन कर समाज को आत्मनिर्भर बनाने, सामाजिक समता और समानता, समृद्धि, उत्कृष्टता, सशक्तिकरण, उद्यमिता और ज्ञानोदय के लिए सभी को मूल्यवान शिक्षा देने का महत्वपूर्ण कार्य कर रहा है। सामाजिक एवं धार्मिक प्रगति में इस मठ का योगदान सराहनीय और प्रशंसनीय है। जगद्गुरु श्री सिद्धलिंग महास्वामी जी अपनी दूरदर्शिता और सद्भावना से मठ की महान परंपराओं और प्रयासों को आगे बढ़ाते हुए श्री मठ की सेवा, भावना और ख्याति को वैश्विक आयामों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। परम पूज्य डॉक्टर श्री शिव कुमार स्वामी जी को नमन करते हुए सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया के आशीर्वाद की कामना करते हुए मेरी वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय कर्नाटक। ರಾಜ್ಯದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾತನಾಡಿ, ಆಗಮಿಸಿದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಗೆ ಶುಭ ಕೋರಿ ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಶಿವಯೋಗಿಗಳಿಗೆ ಭಕ್ತಿ ಸಮರ್ಪಣೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಈ ನಾಡು ಕಂಡಂತ ಅತ್ಯಂತ ಗೌರವದ ಪದ್ಮಭೂಷಣ, ಕರ್ನಾಟಕ ರತ್ನ, ಬಸವಶ್ರೀ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು, ತ್ರಿವಿಧ ದಾಸೋಹಿಗಳು, ಶ್ರೀ ಮನ್ನಿರಂಜನ ಪ್ರಣವ ಸ್ವರೂಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ 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 ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾದ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಪ್ರಥಮವಾಗಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ಈ 119ನೇ ಜಯಂತಿಯಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ದಿವ್ಯ ನೇತೃತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಮನ್ನಿರಂಜನ ಪ್ರಣವ ಸ್ವರೂಪಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಥಮ ಪ್ರಜೆ, ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅತ್ಯಂತ ಆತ್ಮೀಯರಲ್ಲದೆ ಈ ದೇಶದ ಮಹಿಳೆಯರ ಸಂಕೇತವಾಗಿ ಭಾರತದ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮುರವರೇ, ರಾಜ್ಯದ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರು, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆತ್ಮೀಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ತಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರೇ, ಕೇಂದ್ರದ ಸಚಿವರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯ ವಿ ಸೋಮಣ್ಣವರೇ,
ಮಾನ್ಯ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜ್ಯದ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ರವರೇ, ಶ್ರೀಮತಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರೇ, ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳೇ, ಆಹ್ವಾನಿತರೇ, ಭಕ್ತ ಮಹಾಶಯರೇ, ಶ್ರೀಮಠದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಅಧಿಕಾರಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಹರಗುರು ಚರಮೂರ್ತಿಗಳೇ, ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಇನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಮಾತನಾಡಿ, ಉತ್ತರದಲ್ಲಿ ಗಂಗೆ ದರ್ಶನ ಪಡೆದರೆ ಜೀವನ ಪಾವನವಾಗುತ್ತದೆ, ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಗಂಗೆ ದರ್ಶನ ಪಡೆದರೆ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕವಾಗುತ್ತದೆ ಎಂದರು. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ 119ನೆಯ ಜಯಂತಿ ಮತ್ತು ಗುರುವಂದನಾ ಮಹೋತ್ಸವದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿರುವಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳ ಪಾದಾರವಿಂದದಲ್ಲಿ ವಂದಿಸಿ, ಹಾಗೂ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಡೆಲ್ಲಿಯಿಂದ ಇದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ ಬಂದು ಅವರು ಕೂಡ ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಸಮಾಧಿಯ ಮುಂದೆ ಧ್ಯಾನಾಸಕ್ತರಾಗಿ ಕೂತಿರುವಂತಹದ್ದು, ಅವರು ದೈಹಿಕವಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೂ ಸಹಿತ ಪೂಜ್ಯ ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಆ ಭಕ್ತಿಯ ತಪಸ್ಸಿನ ಪ್ರಭಾವ ಎಷ್ಟಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬಹುದು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳ್ತಾ, ಪೂಜ್ಯ ಕಿರಿಯ ಶ್ರೀಗಳಾದಂತಹ ಶಿವಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನನ್ನನ್ನು ಬಹಳ ಆಗ್ರಹಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕರೆದಂತಹ ಶ್ರೀ ವಿ ಸೋಮಣ್ಣನವರೇ, ಸ್ನೇಹಿತರಾದಂತಹ ಹಿರಿಯರಾದಂತಹ ಗೃಹ ಸಚಿವರಾದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರೇ, ಶ್ರೀ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಹಾಗೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಬಂದಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಜನ ನೆಚ್ಚಿನ ಭಕ್ತರೇ, ಹಾಗೂ ಸಹೋದರಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರೇ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳೇ, ಇಂದು ತುಮಕೂರಿಗೆ ಕಾಲಿಡುತ್ತಿದ್ದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರನ್ನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಅನೇಕ ಬಾರಿ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಭಾಗ್ಯ ನಂದು ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಒಂದು ರೀತಿ ದೇವಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದಂತಹ ಅನುಭವ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ನಾನು ಅತ್ಯಂತ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠ ಕೇವಲ ಉಳಿದಂತೆ ಒಂದು ಮಠ ಅಲ್ಲ, ಅದು ಆಧುನಿಕ ಸಂಸ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ, ಅನ್ನದಾಸೋಹ, ಅಕ್ಷರ ದಾಸೋಹ ಮತ್ತು ವಿಶ್ವದ ಯಾವುದೇ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಇರಲಾರದಂತಹ ಸಾಮಾನ್ಯ ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಏಕೈಕ ಒಂದು ಯಾವುದಾದರೂ ಕೇಂದ್ರ ಇದ್ರೆ ಅದು ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠ. ಅದು ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ. ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಒಬ್ಬ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ಕಂಡರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ರಾಜ್ಯ ರೈಲ್ವೆ ಸಚಿವರಾದ ವಿ ಸೋಮಣ್ಣನವರು ಗಣ್ಯರನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸಿ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಭಕ್ತಿ ಸಮರ್ಪಣೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಭಕ್ತಾದಿ ಹಿರಿಯರ ತಾಯಂದಿರೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿರುವ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ಪಾದಗಳಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ, ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ಕಿರಿಯ ಶ್ರೀಗಳವರ ಪಾದಗಳಿಗೆ ಬುಡಮುಟ್ಟು, ತುಮಕೂರು ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಹಾತಪಸ್ವಿ, ನಡೆದಾಡುವ ದೇವರು, ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಪದ್ಮಭೂಷಣ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಕುಮಾರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ 119ನೇ ಗುರುವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶದ ಘನತೆವೆತ್ತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಾದ ಶ್ರೀಮತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಿರುವುದು ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದ ಸಂಗತಿ. ಈ ದೇಶದ ಅತ್ಯುನ್ನತ ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದ ಘನತೆವೆತ್ತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ತಮ್ಮ ಸೇವಾ ಭಾವನೆ, ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳ ಆಚರಣೆ ಮೂಲಕ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ವಿಶೇಷ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಈ ದೇಶದ ಹೆಮ್ಮೆಯ ಮಹಿಳೆಯಾಗಿ ಇವರ ಸಾಧನೆ ಅಭೂತಪೂರ್ವ ಹಾಗೂ ಅನುಕರಣೀಯ. ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಈ ದೇಶದ ಪ್ರೇರಣಾ ಶಕ್ತಿ. ಇವರ ಆದರ್ಶ, ಇವರ ಸಾಧನೆ ಕೋಟ್ಯಾಂತರ
ಕೋಟ್ಯಾಂತರ ಭಾರತೀಯರಿಗೆ स्फूर्तिदायक। माननीय राष्ट्रपति महोदय, श्री सिद्धगंगा की इस पवित्र भूमि पर आपका स्वागत करना तुमकुर को लोगों के लिए अत्यंत गौरव और सौभाग्य का क्षण है। कर्नाटकದ ಸಮಸ್ತ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ, ಶ್ರೀಮಠದ ಭಕ್ತರ ಪರವಾಗಿ, ನೆರೆದಿರುವ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿವೃಂದದ ಪರವಾಗಿ, ಶ್ರೀಮಠದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪರವಾಗಿ ತಮಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟುವುದರ ಮುಖೇನ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಹಾಜರಿದ್ದು, ತುಮಕೂರು ನಗರ ಶಾಸಕ ಜ್ಯೋತಿ ಗಣೇಶ್, ಮಧುಗಿರಿ ಶಾಸಕ ಕೆ ರಾಜಣ್ಣ, ಶಿರಾ ಶಾಸಕ ಟಿಬಿ ಜಯಚಂದ್ರ ಗೈರಾಗಿರುವುದು ಕಂಡುಬಂದಿತು. ಇದು ಜನಧ್ವನಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಧ್ವನಿ ಇಲ್ಲದ ಜನರಿಗಾಗಿ. ನಮಸ್ಕಾರ.